इथून आतमध्ये एंट्री वरती लिहिलं आहे लुंबिनी गेट टू नेपाळ. सो आता डायरेक्ट आम्ही इथून थांबू लुंबिनीला. बुद्धाचं जन्मस्थळ समोर स्तूप आहे आणि अजून भरपूर एक दोन पॉईंट आहेत ते बघणार आहोत. हा चायनीज थीमवाला आहे आणि जो तिकडे आहे तो कोरियनवाला बनला आहे. सो हा जो मागं होता तो होता कोरियन टेम्पल. हे जे सारे टेम्पल्स आहेत तिथपर्यंत ते सगळे बंद आहेत. पण हवेने आता हा ब्रिज भरपूरच हालायला लागला आहे. सो आता मी पुढे नाही जाणार आणि इथूनच रिटर्न. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका न्यू ब्लॉगमध्ये. सो आता आम्ही आहे गोरखपूरमध्ये आणि आता आम्ही जातो आहे नेपाळला. सो आता आमचा फर्स्ट डेस्टिनेशन आहे लुंबिनी. इथे गाडीमध्ये आमचं सामान पॅक होतं आहे. ड्रायव्हर सामान ठेवत आहे तिथे आणि हा आमचा गेस्ट हाऊस होता. जस्ट आम्ही आत्ताच आलेलो सकाळ सकाळ आणि 600 रुपये देऊन फ्रेश झालो. आणि इथं आता बॅग टाकतोय. इथं खाली बॅग आहेत, बॅगा अर्ध्यावरती ठेवायचे तर अर्ध्या खाली. आणि बाकीचे लोक अजून येत आहेत, मम्मी पप्पा आणि एक दादा आहे आणि हे बाकीचे 2 जण आहेत. सो आपण पुढे तुम्हाला भेटूयाच सगळ्यांना. सो भेटूया डायरेक्ट आता लुंबिनी. सो आता फायनली चेकिंग झालेली आहे आमची. या साईडला आधार कार्ड आणि फक्त आधार कार्ड आणि बॅग चेक करतात, बॅग उघडून. आणि इथून आतमध्ये एंट्री वरती लिहिलं आहे लुंबिनी गेट टू नेपाळ. सो आता डायरेक्ट आम्ही इथून थांबू लुंबिनीला. इथे सगळ्यांचे चेकिंग झालेले आहेत, बॅग वगैरे. तर भेटूया डायरेक्ट लुंबिनीला. आय थिंक परमिट वगैरेचं काम हे पॅकेजवालेच करणार आहेत. सो बघूया आता डायरेक्ट आज जाऊन भेटूया. तर आता आम्ही इथे सिम चेंज केलेला आहे. सिम आहे. सो 7 दिवसासाठी सिम घेतला आहे आणि सिम होता 340 रुपये. त्यात 7 दिवस अनलिमिटेड डेटा आणि फक्त नेपाळमध्ये कॉल करू शकतो. इंटरनॅशनल कॉलिंग नाही, पण व्हॉट्सअप कॉल करू शकतो. सो काही टेन्शन नाही. बस इथं मागं बॉर्डर आहे. बॉर्डरच्या इथं येऊन या दुकानातून सिम घेतलेला आहे आणि आता चाललोय लुंबिनीला फायनली. तर इथं मागच आम्ही करन्सी पण एक्सचेंज केली आहे, ही 10,000 नेपाली करन्सी. आता चाललोय फायनली लुंबिनीला. हे आम्ही बॉर्डरवरच एक्सचेंज केले, म्हणजे इंडियामध्ये नेपाळला आत येण्याच्या आधी. तर आता आलो आम्ही लुंबिनीच्या इथे. सो समोर स्तूप आहे, बुद्ध जन्मस्थळ. मग आम्हाला त्या गाडीवाल्याने सोडलं आणि त्याचे चार्जेस आहेत 1600 नेपाली रुपीज, म्हणजे 1000 रुपये पाहिजे. ओके. सो आता आम्ही आलो इथे. हा इकडे आहे बुद्धाचं जन्मस्थळ. समोर स्तूप आहे आणि अजून भरपूर एक दोन पॉईंट आहेत ते बघणार आहोत. या साईडला एक मंदिर आहे. नो कॅमेराज, नो शूज. तर हे होता लुंबिनीमधलं ओल्डेस्ट मॉनेस्ट्री. सो आता आज जाऊन आलो आम्ही. आतमध्ये व्हिडिओज वगैरे अलाउड नाही. ठीक आहे, छोटीशी मॉनेस्ट्री आहे आणि वॉलवर वगैरे पेंटिंग आहेत ते खूप असे म्हणजे
जुनी पेंटिंग्ज आहे आणि चांगलं बनवलेलं आहे. सो बाहेरून असं प्रॉपर न्यू वाटते, रेनोव्हेशन केलं असेल, पण आतून एकदम असं जुनं आहे. आतमध्ये बुद्धाची मूर्ती आहे आणि चांगलं आहे. हे असं आहे मॉनेस्ट्री. आता आम्ही पुढे चाललोय. त्या साईडला एकदम सरळ आहे स्तूपा, व्हाईट स्तूपा आहे. मागे एक मंदिर होता, तिकडे नाही गेलो, तिकडे तिकीट आहे आणि तिकीट काउंटर हा इथून आतमध्ये दाखवते. सो बघू, आधी आता तिकीट काढू आणि आधी स्तूपाला जाऊन येऊ फक्त, मग बाकी बघूया. सो इथं आहे तिकीट्स आणि काहीतरी 80 रुपये आहेत. सो आता घेतोय तिकीट. आम्ही इथून तिकीट घेतलं आम्ही आणि तिकिटाचे होते 80 रुपीज इंडियनसाठी आणि आय थिंक 40 रुपीज नेपाळसाठी. आणि हे आता सगळे इकडून पुढे सगळे करन्सी असतील नेपाळी रुपीजमध्ये. सो आम्हाला आता 80 रुपीज पर पर्सन लागले. आणि आता आम्ही आधी समोरचा टेम्पल आहे तिकडे चाललो आहे. सो तो करू आणि मग नंतर जे मागं स्तूपा वगैरे आहेत ते करणार आहे. सो आता आधी इकडे जाऊया. आय थिंक हे बुद्धाचं जन्मस्थळ आहे. सो तिकीट घेतलं आहे, आता आज जाऊन बघू. मे बी कॅमेरा अलाउड आहे नाही आहे, बघूया. सो आता इथे मागे आम्ही तिकीट चेक केलं आहे आणि इकडे आत आलो आहे. इथं गार्डन बनलेलं आहे असं. तर आता आम्ही आतून आलोय. ही मागं जी बिल्डिंग आहे ते होतं बुद्धाचं जन्मस्थळ. ठीक आहे, इथून बाहेर आलोय आणि समोर इकडे आहे हा तलाव. आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नव्हते, सो नाही काढले. आणि आतमध्ये अशा काचेची पेटी वगैरे आहे त्याच्या आतमध्ये, म्हणजे जिथं बुद्धाचा जन्म झाला आहे ते जागा आहे म्हणजे असं. आणि खूप सारे असे जुने भिंती आहेत. हे जे आत्ता बाहेर आहेत ना तसे सेम आतमध्ये भिंती आहेत आणि म्हणजे त्यांना प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. सो हे आहे असं, हे होता बुद्धाचा जन्मस्थळ. सो आता इकडून आता प्लॅन आहे डायरेक्ट त्या साईडला स्तूप आहे तिकडे जायचं. सो आता डायरेक्ट स्तूपाला जाऊन भेटूया. खूप ऊन आहे आणि खूप हे झालं आहे, एक्झॉशन झालं आहे. आता डायरेक्ट तिकडे जाऊया आणि मग भेटूया. तर आता आम्ही आलो आहे त्या जन्मस्थानावरून इकडे. इथे असं आय लव्ह लुंबिनी असं लिहिलेलं आहे आणि समोर हा स्टॅच्यू बनला आहे. आता तिथून परत आम्हाला तो गाडीवाला भेटेल आणि त्या स्तूपापर्यंत जायचं. तो एकदम लांब आहे तिकडे. आता इथे फक्त फोटो काढतोय आम्ही. आता इकडं असे थीम टाईप मंदिर बनलेले आहेत. हा चायनीज थीमवाला आहे आणि जो तिकडे आहे तो कोरियनवाला बनला आहे. सो आता हा जो चायनीज थीमवाला आहे तो एक्सप्लोअर करूया, बघूया आज जाऊन कसा आहे. हा चायनीज थीमवाला आहे. ओके, हे इथं बघू शकता बोर्डवर लिहिलेलं आहे चायनामध्ये. सो हा पुरा चायनीज थीमवाला मंदिर आहे, टेम्पल जे काय बोलतात मॉनेस्ट्री. आणि आता थोड्यात आपण कोरियनवाल्याच्यात जाऊ.
हा होता चायनीज थीम वाला मंदिर. इकडं आजूबाजूला पण बनवलेले आहेत त्यांनी भरपूर सारखं. जसं हा इथून वे आहे, हे असा तिथून प्रॉपर म्हणजे एकदम चायनीजमध्ये कसं असतो तसं प्रॉपर बनवलेलं आहे. असं वाटतं कोणत्या शॉलिन टेम्पलमध्ये वगैरे आलो त्या टाईपमध्ये फील येतं. हे बघू शकतो वरती आखे दिवे, काय आपण आकाशकंदील बोलतो, आपल्या इथं लावतात, ते बनलेलं आहे आणि एकदम मस्त बनवलेलं आहे. जर तुम्ही लुंबिनीला येत आहे तर हे जे टेम्पल आहेत गौतम बुद्धाचं बर्थ प्लेस सोडून हे पण तुम्ही करू शकता. सो आता जो मागचा मंदिर होता तो होता चायनाचा. तिथं लिहिलं आहे चीनिया मंदिर, जॉंग हुआ बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. आता चाललो आहे समोर, तो आहे कोरिया. तो कोरियाचं मंदिर आहे, कोरियन टेम्पल. सो आता तो बघूया कसा आहे. खूप ऊन आहे, उन्हामुळे प्रॉपर घाम येतो आहे. आणि आता हा जो आहे या साईडचा हा आहे कोरियाचा. सो आता कोरियन बघूया कसा आहे. बाहेरून तर खूप सुंदर दिसते आणि एक हा टेम्पल बांधला आहे पण मस्त, तुम्ही बघू शकता. ओके, सो हा जो मागं होता तो होता कोरियन टेम्पल. ॲक्च्युली आत जायला तो बंद आहे, सो आम्ही आत नाही जात आहे. इथेच थोडेफार फोटो काढू आणि इथून निघू बाकीचे टेम्पल्स बघायला. हा जो आहे तो बंद आहे कारण आतमध्ये जाता येणार, सो वरती जाऊन पण काय फायदा नाही. सो बाहेरूनच बघितलं. आणि बाकी हे सगळं असं इकडे या साईडला गार्डन आहे, इकडे गार्डन आहे आणि हा मागे टेम्पल बनलं आहे. खूप मस्त बनवलेलं आहे टेम्पल, म्हणजे असं कोरियन शैली दिसून येते त्याच्यातून आणि चांगलं आहे. जर तुम्ही इकडे आलात तर इकडेही येऊ शकता. ओके, सो आता इथून चाललो आहे. सो मागचा होता कोरियन टेम्पल आणि हा समोरचा आहे चायनीज टेम्पल. सो जर तुम्ही इकडे आलात तर दोन्ही बघू शकता. आता मी चाललो आहे दुसऱ्या टेम्पलला, मे बी दुसरा काही स्पॉट असेल तिकडे. सो भेटूया आता त्या स्पॉटला. आता इकडे सारे सगळ्या म्हणजे कंट्रीजचे टेम्पल्स आहेत. फ्रान्स आहे, जर्मन वगैरे असे. आणि मोस्ट ऑफ द टेम्पल्स बंद आहेत कारण टायमिंग दुपारचा 12-1 वाजलेले आहेत. सो आम्ही डायरेक्ट पळत चाललो आहे दुसरीकडं. जेवढा फास्ट होईल तेवढा फास्ट करत चाललो आहे. त्यामुळे ऊन भरपूर आहे आणि मोस्ट ऑफ द टेम्पल बंद असल्यामुळे आत पण नाही जाऊ शकत. सो बाहेरून जेवढं कवर होईल तेवढं करतो. जे मोस्ट ऑफ द टेम्पल्स आहेत ते उघडतात 1 वाजता कारण भरपूर सारे बंद आहेत. 3-4 बघितले आम्ही, ते बाहेरूनच बंद आहेत आणि ते उघडतात 1 नंतर, मे बी लंच ब्रेक और असं काहीतरी. सो जर तुम्हाला यायचं झालं तर एक तर प्रॉपर सकाळी या, नाही तर 1 वाजेच्या नंतर या. कारण जर ह्या टायमाला आलात तर बंद पण असेल आणि ऊन पण भरपूर असेल. सो हे आहे पूर्ण. हे जे सारे टेम्पल्स आहेत तिथपर्यंत ते सगळे बंद आहेत. सो तुम्ही टायमिंग बघून येऊ शकता इकडे. आता हा जो स्तूपावाला समोर आहे तो बघतो ओपन असेल तर थोडा आत जाऊन येऊ कारण ऊन खूप आहे. सो बघूया आता टायमिंग. सो हा आता जस्ट ओपन झाला हा स्तूपा. सो आता आत जाऊन बघतोय. आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही, सो बाहेरून जेवढं दाखवता येईल तेवढंच. या स्तूपावरून पूर्ण एरिया दिसतो. इथं हे सगळे लाईनीत सगळे मंदिर आहेत पूर्ण इथपर्यंत. तो हवाला पण जस्ट ओपन झाला, आम्ही आत आलो आणि ओपन झाला. सो 1 वाजेचा टाईम आहे, त्या अकॉर्डिंग तुम्ही येऊ शकता. आता आय थिंक आमचं झालेलं आहे सगळे मंदिरं फिरून
आता जर कोणता असेल तर तो बघूया, नाही तर मग डायरेक्ट आता पोखरामध्ये भेटूया आय थिंक. सो मध्ये जर कुठे थांबलो तर तिथे, नाही तर मग डायरेक्ट पोखरा. तर आता आम्ही आलो आहे या सस्पेन्शन ब्रिजवर. हा डायरेक्ट तिकडे जाऊन वरती त्या साईडला मंदिराला जातो. बघू शकता तुम्ही, खूप मोठा ब्रिज आहे आणि खाली एवढा खोल आहे आणि हा छोटासा पूल जातो सरळ आणि तिकडं वरती मंदिर आहे तिथपर्यंत जातो. आता मी इथपर्यंत आलो आहे, ऑलमोस्ट मिडल. अजून खूप लांब आहे तिथपर्यंत, पण हवेने आता हा ब्रिज भरपूरच हालायला लागला आहे. सो आता मी पुढे नाही जाणार आणि इथूनच रिटर्न, कारण ब्रिज भरपूर हलतो आहे हवेने आणि हा पकडायला लागतो इथे. आणि हा भरपूर ब्रिज लांब आहे, तो पार तिकडं जातो आहे त्यापर्यंत, एकदम तिथून असा वरती असा ब्रिज आहे. सेंटरला भरपूर हलतो आहे तो. सो आता वरती जाऊया, बॅक रिटर्न, कारण खूप जण आले तर भीती वाटायला लागली, कारण तो भरपूर हवेने हालतोय. आता रिटर्न गेलेला बरं आहे. सो झालं, फायनली ब्रिजवरून आलो आहे. बाकीचे तिकडं अजून फोटो काढत आहेत, मी वरती आलो. आता फायनल स्टॉप असेल पोखरा. सो डायरेक्ट आता पोखराला हॉटेलमध्ये जाऊन भेटूया. सो हा होता इकडचा व्ह्यू. तो तिकडे वरती मंदिर आहे आणि इकडे हा सस्पेन्शन ब्रिज. तिकडे जायला थोडासा डेंजरस आहे, त्या पोरी जे बसलेत ना तिथे खूप हालतो, म्हणजे ऑलमोस्ट भीतीच वाटते. जर उंचाईची भीती असेल तुम्हाला तर तिथे हालतं, भरपूर हालतं. सो एवढा रिस्की नाही, कारण मेजर्स आहेत, म्हणजे ते रोप्स पण एकदम टाईट आहेत, म्हणजे असं एकदम सिक्युरिटी पूर्ण आहे. पण ठीक, तरी पण भीती वाटते. सो मी अर्ध्या रस्त्यातून आलो. आता भेटूया तो पोखराला गेल्यावर. तर फायनली आता आलो आम्ही पोखराच्या रूमवर. सो आमचा डिनर झालेला आहे. डिनर जो की पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होता. डाळ भात, भेंडीची भाजी आणि राजमा, सलाड, चपाती वगैरे हेच होता. आणि ही आहे आमची रूम. इकडे AC आहे वरती, अशी रूम आहे. इथे बेड आहे आणि बाहेरच्या साईडला असा व्ह्यू आहे बाल्कनीमधून. ही अशी मोठी बाल्कनी आहे. आता सध्या गाव आहे आणि हा समोर असा व्ह्यू आहे पूर्ण. आता हे ढग आलेत कारण रस्त्यात पाऊस पडत होता भरपूर. आणि त्या साईडला, परफेक्ट त्या साईडला आहे फेवा लेक आणि बाकी हा पूर्ण व्ह्यू आहे. सो आहे, म्हणजे रूम मस्त आहे, एकदम क्लीन रूम आहेत आणि वॉशरूम वगैरे सगळे क्लीन आहेत. आणि वरून इथून व्ह्यू पण एकदम भारी आहे. सो उद्या सकाळी तर व्ह्यू दाखवेलच मी तुम्हाला कसं आहे. आणि उद्या सकाळी आम्हाला 3 वाजता उठायचं आहे. आज एवढं थकलो आहे पुरा दिवसभर आणि उद्या 3 वाजता उठून सरंगोटला जायचं आहे सनराईज बघायला. सो उद्या तेही बघू आपण. तर आता डायरेक्ट भेटूया उद्या आणि तेही डायरेक्ट सरंगोटला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सरंगोटला. बाय.